अशा प्रकारे आज आहे गुरुवार आणि गुरुवारची तयारी सुरू झाली. भाकरी वगैरे इथं रस्सा बिसा बनवला आहे, इथं सूप बनवलं आहे. पुढं जेवायला बसले ती माणसं. कसं होतं मला दाखवतो. तर मित्रांनो आज आहे रक्तदान आणि तुम्हाला दाखवतो बॅनर. खरं तेच हॉटेल खरं तेच आजीदार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर मांडलेले आणि जो रक्तदान करणारी व्यक्ती त्यांच्यासाठी मोफत आज जेवण आहे. म्हणजे डहावा थळे आज मोफत आहे जे रक्तदान करते त्यासाठी. आता मी तर सकाळीच करणार आहे रक्तदान. चालू आहे. मालकीनबाईला विचारू. मालकीनबाई तुम्ही केलं का नाही रक्तदान? खरं का? मी जेवाय देणार नाही बरं का. हां जेवाय देणार ना तुझ्या अंगात तर तू करू बी नको. मालकीनबाईंनी पण अजून रक्तदान केलं नाही. हां होय ना. नाही आपल्याकडे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे ना, लगेच टाकून देव वाजवतच न्यायची लगेच. हां हां तर अजून करा रक्तदान करा तुम्ही पण. शिबिर ठेवलं आहे तुम्ही काय. आणि ज्याचं रक्त घेत आहे त्याला जेवाय घाला पोटभर. ना किती बाटल्या करायचंय? किती? कसं वाटतंय नाना? कसं वाटतंय रक्तदान करताय ते? झालं का? शिजलं का मटण? शिजाय टाकलं म्हणलं आधी रक्तदान करून घ्यावं म्हणजे परत आपल्याला वेळ मिळणार. म्हणून मित्रांनो आज रविवारी ठेवलं रक्तदान शिबिर. ती खरं तेच हॉटेलला रक्तदान करेन त्यांना मोठं जेवण. आता मी तर पहिल्यांदा केलंय का, आता मला मोठं जेवण मिळणार. तुमच्या अगोदर ह्यांनी केलंय. होय का? आणि तुमचा 2 नंबर आहे. होय का? आपल्या मित्रांना रक्तदान करतोय बघा. रक्तदान हे जीवन. तू कधी करायचं रक्तदान? हां शेवट का? सगळ्यांचं झाल्यावर आहे का नाही? मित्रांनो रक्तदान केलंय आता आपण. रविभाऊ मुक्ती नानावर का तुम्ही रक्तदान करत बसला. शिजवायचं कोण? भाजी बनवायची राहिली. हां होय रवी भाजी बनवायची राहिली म्हणलं आहे का? हो का? किती काय लावली माझ्या. मित्रांनो करायचं आता रक्तदान आणि भाजी पण बनवायची. रक्तदान पण केलं.